आज उमेदवारी अर्ज भरला, काय वाटतंय? कशा पद्धतीने चित्र आहे, वातावरण काय आहे? उत्पलने सुद्धा अपक्ष म्हणून उमेदवारी अर्ज भरला. मी आज देवी महालक्ष्मीचा आशीर्वाद घेऊन तसेच म्हज्या आवयक पांया पडून आणि म्हजे जे दोन मेंटर आशिल्ले डॉक्टर JC आल्मेडा आणि ॲडव्होकेट सतीश सोनक आमचे मदीं ना ते आयज तांचें स्मरण करून आज हांवें म्हजो पणजे मतदारसंघा खातीर आम आदमी पार्टीचो कॅन्डिडेट म्हणून अर्ज भरिल्लो आसा. सांगपाक म्हळ्यार पणजेन कितलेशेच इश्यूज आसा आनी हे इश्यूज सॉल्व जायना. पणजेकारांनी इलेक्शना खूब पयलीं आमदार खूब पयले, पूण जे जे बेसीक इश्यूज आसा ते सॉल्वच जायना. तर आज एक्चुअली एक सेंट्रल गव्हर्नमेंटाचे एक रेटिंग सिस्टम आसा जाका म्हणटा ईज ऑफ लिव्हिंग इंडेक्स. ईज ऑफ लिव्हिंग इंडेक्सा प्रमाणे मिनिस्ट्री ऑफ हावसिंग आणि अर्बन अफेर्स कितें करता जाणा, देशांचे 114 शहर जे आसा ताजे रेटिंग सांगतात की खंयचो शहर बरो खंयचो शहर वायट. वेगळे वेगळे जे इश्यूज आसता, पार्किंग जावं, जॉब्स जावं, ट्रॅफिक जावं, गार्बेज जावं, हाजी सगळी व्यवस्था ह्या शहरांनी कशें आसा त्या प्रमाणे हाजे रँकिंग दिता. पणजे शहराचे, गोंयचे राजधानीचे 114 शहरांचे रँकिंग आसा 90. दिस इज अ शेम. आनी आमकां हे मिनिस्ट्री ऑफ हावसिंग अँड अर्बन अफेर्सान सांगपाची गरज ना. आमकां पणजेचे आमच्या राजधानीची कितें दशा जाला ती आमी डेली भोगतात. सो म्हजो पणजेकारांक एकूच आश्वासन आसा की तुमी ह्या वेळा म्हाका एक चान्स दिलो जाल्यार पयल्या टर्मान म्हणजे फुडल्या 5 वर्सांनी आय विल ब्रिंग द रेटिंग ऑफ पणजी टू द टॉप 10 सिटीज इन इंडिया. आनी ताच्या फुडले 5 वर्सां परत तुमी चान्स दिलो जाल्यार आय विल मेक पणजी नंबर 1 सिटी इन इंडिया एज पर द ईज ऑफ लिव्हिंग इंडेक्स. आणि तुम्ही जो प्रश्न विचारलो, आज आमचे डोर टू डोर कॅम्पेन ऑलमोस्ट एक राउंड कंप्लीट जाल्लो आसा आणि आज सगळे पणजेकार म्हणटा की ह्या वेळा एका नव्या पार्टीक एका नव्या मनशाक चान्स दिवया, कित्याक इतलेशेच आमी आमदार पळयले पूण आमची कामां जाली ना. आणि मेन म्हळ्यार ते म्हणटात वाल्मिकी आमकां खूब बरें दिसता की तूं असो एक मनीस आसा जो फाटले इलेक्शन सुद्धा त्याच पार्टीच्या टिकेटीचेर उबो राविल्लो. अँड दीस इज अ फॅक्ट. आज तुम्ही जे जे पणजे मतदारसंघा खातीर कॅन्डिडेट्स ज्यांनी फायल केला तांचे मुद्दम हिस्ट्री पळोवपाची. सगळ्यांनी आपली पार्टी सोडिल्ली आसा किंवा एका पार्टीच्यान दुसऱ्या पार्टीच्यान उडी मारिल्ली आसा. तर आज सगळे पणजेकारूच म्हणटा फाटली 5 वर्सां आमी पार्टींच्यान उडक्यो मारपाचें राजकारण खूब पळयलें. हें आमकां म्हारग पडटलें, हें आमकां पोटाक पडपाचें ना. ह्या वेळा आमकां एक स्थिर आमदार जाय आनी एक स्थिर सरकार जाय. म्हणून आज पणजेकारांनी म्हाका दिसता आज ठरयल्लें आसा की ह्या वेळा आम आदमी पार्टीचो आमदार पणजेच्यान आणि आम आदमी पार्टीचो सरकार गोंयान घडोवपाचें. उत्पल पर्रीकर जर आपमध्ये आला तर त्याचं आम्ही स्वागत करू असं केजरीवाल म्हणाले होते आणि तू म्हटलं होतं की तो जर आपमध्ये आला आणि उमेदवार असेल तर मी माझी उमेदवारी मागे घेणार. तर आता तुम्ही दोघेही जण रिंगणात आहात. तुमच्या दोघांमध्ये जर मताची विभागणी झाली तर फायदा भाजपला होईल असं वाटत नाही का? नाही, मताची विभागणीचा प्रश्न नाही येत, कारण दिस इज अ इलेक्शन आणि पणजेचे मतदार ठरवणार आहेत. व्हॉट वी हॅड गिवन द ऑफर वॉज हिम टू जॉईन आम आदमी पार्टी आणि आमच्या पार्टीच्या तिकेटवर इलेक्शन लढवणार. आज आम आदमी पार्टी पणजेन जिखपाच्या पोझिशनान आसा. वी वर ऑफरिंग हिम अ विनिंग सीट इन पणजी, बट ही हॅज डिसायडेड टू गो इंडिपेंडंट. आय विश हिम लक. द पॉइंट इज वी डोंट ओनली वॉन्ट टू डिफीट बाबूश मोन्सेरात. आमकां फक्त बाबूश मोन्सेराताकूच उडोवपाचो ना, आमकां भारतीय जनता पार्टीकूय सरकारांच्यान भायर व्हरूंक जाय. उत्पलाचे इंडिपेंडंट रावन व्हॉट इज हिज इंटेन्शन? इज इट ओनली टू डिफीट बाबूश और इज इट टू डिफीट बीजेपी ऑल्सो? हे ताणें स्पष्ट केलेलं नाही. दॅट इज वाय वी कॅन नॉट सपोर्ट एनीबडी एज इंडिपेंडंट. आम्ही आमचा पार्टीचा कॅन्डिडेट इकडे वी हॅव केप्ट अ कॅन्डिडेट इन पणजी कॉन्स्टिट्युएन्सी. कॅम्पेनिंगचं कसं असणार आता? कॅम्पेनिंगला कोण लीडर? कॅम्पेनिंग ऍक्च्युली आमची एकदम ऑलमोस्ट मी म्हणू शकतो की फाटले 2 वर्ष आमचे जे कोविडा खातीर इतलो त्रास जालो, 2 वर्सां आमचे डोर टू डोर कॅम्पेन चालूच आसा. आमी दारादारांनी वचून पावसान भिजून लोकांक पणजेकाराच्या घराच्या लोकांनी फ्री रेशन किट्स वाटले. जे जे होम आयसोलेशनान आशिल्ले तांच्या घरा स्वता वचून आमी फ्री ऑक्सिमीटर दिले. आमी कोविड हॉस्पिटलांनी जेवण दिलें. सो फाटली 2 वर्सां आमी खूब लोकांची सेवा केल्ली आसा. सो तीच एक प्रचार कसो मानून आमी जेन्ना आज लोकांकडे वता डोर टू डोर कॅम्पेन मत मागतात तेन्ना लोकूच म्हणटा तूं भिवू नाका म्हणून, तुम्ही आमच्या गरजे वेळा
हो सरकार पावलो ना आनी खंयचीच पार्टी पावली ना. आम आदमी पार्टी आनी तूं पावला हें आमकां अजून याद आसा. कांय भिवं नाका म्हणून अशें आमकां लोक आज बरो प्रतिसाद दिता. तूं आज वर जिखतले म्हणटा पळय तेन्ना तुमकां खंयच्या पार्टीचे वोट तुमचे वटेन तुमी ओडले अशें दिसता? आमकां सगळ्या पणजेकाराचे वोट मेळपाचे आसा. थँक्यू थँक्यू.